ठीक आहे. गेले 2.5 वर्ष मध्ये मध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंचं किंवा मातोश्रीबद्दलचं काही येत होतं त्यावेळेस त्यांना मी सांगतो, हां जे आमच्यावर आरोप करताय चोरीचा, हे काय खेळणं आहे का? धनुष्यबाण शिवसेना हा का पोरखेळ आहे का? हे लहान मुलं जसे रडतात, त्यांचं रडगाणं आहे हे, म्हणजे रडेगट आहे तो. अरे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे जे आमच्याकडे आहे. आणि आमच्यावर आरोप करतात. त्यांनी स्वतःच्या जरा गिरेबांमध्ये झाकून बघावं. मुंबई महापालिका कोण दरोडेखोर आहे? इतके वर्ष कोण लुटतो आहे? कोविडमध्ये कोणी लूट केली? कोविड सेंटरमध्ये कोणी पैसे खाल्ले? खिचडीमध्ये कोणी पैसे खाल्ले? डेड बॉडी बॅगमध्ये कोणी पैसे खाल्ले? इतके वर्ष मुंबईला तुम्ही खड्ड्याची मुंबई ठेवली. का रिपेरिंगमध्ये तुम्ही दरवर्षी पैसे घेता? का कॉन्क्रीटचे रस्ते करणे आम्ही केले, आम्ही करतोय. मग दरोडेखोर कोण? ठीक आहे. तुम्ही आणखी एक गोष्ट नेहमी म्हणजे बोलता. आम्ही हां महापालिकेच्या रस्ते साफ करतोय, नाले साफ करतोय, हे तिजोरी साफ करतायत. मग सांगा, आम्हाला जे शब्द वापरतात त्याच्यापेक्षा मोठा शब्द त्यांना लागू होतो. ते जेवढं बोलतील ते त्यांच्या अंगाशी येईल. एक तुम्ही आणखी दरवेळेस ही गोष्ट बोलता की मी वेळ आल्यावर सांगेन. हे आरोप तर झाले राजकीय, पण मी खूप वेळा तुम्हाला बघितलं की वेळ आल्यावर मी बोलीन ते त्यांच्याबद्दल काय ते मला याचं बोलीन. पण तुम्ही गेले 2.5 वर्ष काही बोलले नाही असं काही. मला काय वेळ आली नाही. हां म्हणजे मला काय गरज वाटली नाही. ते त्यांचं स्वतः बोलून आरोप करून लोकांच्या मनातून उतरत आहेत. हे लोकांना आवडत नाही. आरोप, लोकांना काम पाहिजे, लोकांना विकास पाहिजे, लोकांना आपली झालेली प्रगती पाहिजे. हे काय अधोगतीकडे घेऊन जायचं राज्याला? हे आमचं काम ते सोपं करतायत. आणि आरोपाला मी कधी आरोपाने उत्तर दिला नाही. मी नेहमी म्हणालो आरोपाला मी कामातून उत्तर देईन. मी काम करतोय, घरी बसत नाही. मी फील्डवर काम करतोय, लोकांशी बोलतोय. आता वर्षावर पहिले एवढे लोक यायचे, बंदी होती, काय होतं? हे काय वर्ष कोणाचं माझ्या वैयक्तिक प्रॉपर्टी आहे? ही जनतेची प्रॉपर्टी आहे. जनतेला भेटलं पाहिजे, फील्डवर गेलं पाहिजे. आणि मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, मी लोकांमधला कार्यकर्ता आहे. लोकांना भेटतो, ते त्यांचे पोटदुखी होते. मी मुख्यमंत्री झालेला अजून त्यांना हजमच होत नाही. कालावधी संपला तरी पचनी पडत नाही.